पुढील सत्र स्मृतिभ्रंश उदयोन गंभीर विषयावर आपले मौलिक विचार मांडून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अरुण मरवाळे. त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती करून देते. सर अनेक संस्थांमध्ये ऑनररी पोझिशन्सवर आहेत, जसे सेक्रेटरी जनरल इंडियन असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सायकॅट्री, ऑनररी ट्रेजरर सोशल सिक्युरिटी स्कीम इंडियन सायकॅट्रिक सोसायटी. ते MGM मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर येथे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. माजी अध्यक्ष इंडियन सायकॅट्री सोसायटी पश्चिम विभाग. देश आणि आंतरराष्ट्रीय व विभागीय स्तरीय शोध निबंध त्यांनी अनेक लिहिलेले आहेत. मुख्य संशोधक 7 क्लिनिकल ट्रायल्स. बोर्ड ऑफ स्टडीज ऑफ सायकोलॉजी अँड फिलॉसॉफी, महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी, डीम्ड युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर येथे. स्मृतिभ्रंश उदयोन्मुख आव्हाने या अत्यंत गंभीर विषयावर आपले मौलिक विचार मांडून आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर अरुण मरवाळे सर. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी त्यांना व्यासपीठावर धन्यवाद. पूर्ण ऑर्गनायझेशन यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो, मला ही संधी दिली. आणि उपस्थित ज्येष्ठ नागरिक, जस्ट याच्यापूर्वी बोरगावकरांचं जे वक्तव्य झालं किंवा भाषण म्हणा, ते ऐकल्याच्या नंतर माझं भाषण थोडंसं तुम्हाला रटाळ वाटेल. कारण असं आहे की वक्तृत्व ही एक कला आहे आणि ती कला सगळ्यांनाच येईल अशी काही शाश्वती नाही. तरी माझ्या परीनं मी जे शक्य आहे ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. मला टॉपिक जो दिलेला आहे तो चॅलेंजेस आणि इंडिव्हिज्युअल, म्हणजे तो रुग्ण असेल हृदयघोषाचा किंवा त्याचे जे केअरटेकर्स आहेत, त्याची काळजी घेणारे जी घरची मंडळी आहेत किंवा आपल्यासारख्या संस्था जे आहेत, ज्याचा पटवर्धन मॅडमनी खूप छान अभ्यास केलेला आहे, त्याची पुस्तिका पण तयार केलेली आहे, ती तुम्हाला मिळेलच उद्याच्याला. तर या गोष्टीवरती बोलण्यासाठी मला सरांनी आमंत्रित केलं होतं 15 दिवसापूर्वी, 15-20 दिवस झाले होते. आणि त्यावेळेस मी आता जनरल सेक्रेटरी नॅशनल लेवलला असल्यामुळं बरेच कार्यक्रम कंटिन्यू चालू होते. तर मी सरांना 2 तारीख सांगितली होती. योगायोगानं आमच्या दोघांच्याही लक्षात राहिलं नाही, त्यांनी पहिल्या दिवशी घेतलाय. आणि झालं असं की जी अटॅचमेंट पाठवली ती सेकंड डेची अटॅचमेंट पहिली आली आणि डे 1ची जी आहे ती दुसऱ्यांदा आली. मी कन्फ्युजन मध्ये राहिलो की माझं दुसऱ्याच दिवशी आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस सरांचा फोन आला 2:30 वाजता फोन आला, जस्ट माझी OPD संपली होती आणि मला आता घरी जाऊन जेवण करायचं अशा तयारीत होतो मी. तर फोन आल्याच्या नंतर मग घाईघाईमध्ये आपलं सर्व आटपून मी इथं आलो. एनिवे, तर या प्रेझेंटेशनच्या नंतर अपेक्षा अशी आहे की तुम्हाला डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश म्हणजे नेमकं काय याचं आकलन व्हावं. त्याच्यामध्ये जे काही ऑप्शन सध्या तुटपुंज आहेत, म्हणेन पूर्ण ऑप्शन नाही आहेत, याला आपण क्युअर करू शकत नाही. फक्त प्रोसेसला हॉल्ट करतो, गती त्याची कमी करतो. जे प्रोग्रेस लवकर होऊन जे काही म्हणजे संपणार आहे सगळंच, साधारणतः अल्झायमर फॉर एक्झाम्पल, अल्झायमर्स मध्ये एकदा का डायग्नोसिस झाली की साधारणतः 7-8 वर्षापर्यंत आयुष्य असतं असं गृहीत धरलेलं. पण आजकाल ते वाढले. त्याचं कारण म्हणजे जे काही आपल्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे थोडंफार आपण ते स्लो करू शकतो. तर तेवढंच ऑप्शन आपल्याकडे आहे. आणि दुसरं जे आहे ते सायकोथेरपी जे आहेत किंवा बिहेवियर थेरपीज आहेत ते ऑप्शन्स आहेत. तिसरं म्हणजे चॅलेंजेस. आता मी बोललो की इंडिव्हिज्युअल लेवलला काय चॅलेंजेस येऊ शकतात, केअरटेकर्सला, डॉक्टर्सला आणि समाजाला कुठले चॅलेंजेस, इव्हन लॉ साठी कुठले चॅलेंजेस येऊ शकतात याविषयी आपण समजलं जावं अशी अपेक्षा आहे. ओके, या सगळ्या गोष्टींना आपण काही ना काही मदत करू शकतो हे सुद्धा आपण
समजून घ्यायला हवं. आता डिमेन्शिया म्हणजे नेमकं काय, सोपी मी एकत्रच त्याची ही केलेली आहे डेफिनेशन. ही काही परमनंट कंडिशन म्हणता येणार, रिलेटिव्हली परमनंट, कारण बरेचसे कारण असे आहेत की जे ट्रीटेबल आहे, जिथं कम्प्लीट रिव्हर्सिबिलिटी आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे B12 डिफिशियन्सी आहे, छोटे छोटे जे स्ट्रोक्स होणार आहेत ते आहे, छोटे मोठे ट्युमर्स आहेत जे ऑपरेट केल्याच्या नंतर आपण हे पूर्णतः बंद करू शकतो. किंवा काही एंडोक्राईन डिसऑर्डर जसं हायपोथायरॉइडिझम आहे किंवा पार्किन्सोनिझम सारखा डिसऑर्डर आहे, त्याला जर आपण लवकर ट्रीटमेंट केलं तर डेफिनेटली रिव्हर्स होते प्रोसेस ती, आणि ऑलमोस्ट आपल्याला डिमेन्शिया झाला होता हे सुद्धा म्हणजे बऱ्याच वेळेस कळत. असा प्रकार मी पाहिलेलं आहे की म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हणजे HIV डिमेन्शिया, अल्कोहोलिक डिमेन्शिया, हे जर आपण वेळीच निदान केलं, B12 डिफिशियन्सी आहे, वेळीच जर त्याचं निदान केलं तर डेफिनेटली हे रिव्हर्स होतात आणि पूर्ववत ती व्यक्ती कामाला लागू शकते. पण दुर्दैवानं काही गोष्टी अशा आहेत, काही कारणं अशी आहेत, जसं आत्ताच बोरगावकरांनी म्हणलं की वृद्धत्व काही कोणी थांबवू शकत नाही, तिथं चालतच जाणार. तर तुम्ही ग्रेसफुली घ्या वगैरे वगैरे बरंच काही सांगितलं, पण तरीही जे होणारे चेंजेस आहेत ते तर परमनंट आहेत. माझे पांढरे केस झाले म्हणून काळे करू शकतो रंग लावून, पण पडलेले दात, गेलेली दृष्टी, गेलेली कानाची जी श्रवण शक्ती आहे, जी विगर आहे, मसलची जी शक्ती आहे ती कशी आणणार. तर ओव्हरऑल ही वृद्धत्व तर येतच जाणार आहे आणि त्याचबरोबर मेंदू सुद्धा झिजत जाणार आहे, मेंदूचे सेल्स जे आहेत ते पण झिजत जाणार आहे. पण सर्वसाधारण वार्धक्यामध्ये जे काही विसरळपणा आहे तो वेगळा आणि स्मृतिभ्रंशाचा जो विसरळपणा आहे तो वेगळा, तो खूप जास्ती प्रमाणात असतो. म्हणजे 10-15 मिनिटापूर्वी काय घडलंय हे सुद्धा विसरून जातात बरेचसे लोक. त्याचे साधे साधे उदाहरण मी देतो नंतर. त्याच्यामुळे त्याला मी रिलेटिव्हली परमनंट लॉस ऑफ मेमरी म्हणतो. आणि त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी असतात, वर्तणूक आहे, विचार आहे, बोलणं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अफेक्ट होतात. आणि त्याच्यासोबत जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये करायच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा अफेक्ट होतात. आणि असं जर पाहिलं तर 100पेक्षा अधिक कारण आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे वय. जसं वय वाढत जाईल तसं स्मृतिभ्रंशाचा जो आजार आहे तो होत जातो. साधारणतः 65च्या वयामध्ये जर आपण धरलं तर 2% लोकांना हे होऊ शकतं. ते जर आपण 85ला घेतलं तर ते 5% होऊ शकते, म्हणजे जास्त होऊ शकतं. तर म्हणण्यात तात्पर्य की जसं वय वाढेल तसं स्मृतिभ्रंशाचा आजार सुद्धा वाढत जातो. स्टेजेस सोपा आहे, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. माइल्ड याच्यामध्ये विसरळपणा वाढतो, पण बाकीचे जे बिहेवियर्स वगैरे आहेत किंवा विचाराचे जे प्रॉब्लेम्स आहेत, कन्फ्युजन, ह्या गोष्टी येत नाही. तेच मॉडरेटमध्ये येऊ शकतात. आणि सिव्हिअरमध्ये तर अक्षरशः म्हणजे सिक्वेन्स जो असतो, समजा मला लिहायचं आहे, पेन खिशाला आहे, तर पेन काढून मला कागदावरती लिहायचं हे सुद्धा जमत. सकाळी उठल्या ब्रश करायचं, तुम्ही सांगतात ब्रश करून घ्या, ब्रश घेतात, ट्यूब पण असते तिथं, वेस्टची ट्यूब पण असते, पण नेमकं काय करायचं हेच विसरून जातं. म्हणजे ते तसंच राहतात. म्हणजे इथं तुम्हाला मदत करावी लागते, इतकी म्हणजे परिस्थिती वाईट होऊ शकते. आता बाकी याच्यावरती डिटेल जे आहे की त्याचं क्लासिफिकेशन किती, त्याची कारणं किती, त्याच्यावर म्हणजे एक्झॅक्टली पॅथॉलॉजी कुठं असते, नेमकं ब्रेनमध्ये काय होतं, या गोष्टीचा ओहापोह मी याच्यामध्ये करणार नाही, कारण तसं वेळेची कमतरता आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला चॅलेंजेस काय आहेत, त्या व्यक्तीला चॅलेंजेस काय असू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे स्मृतिभ्रंश. स्मृती ही कमी होते, मेमरी लॉस. तर मेमरी माहिती आपल्याला काय असतं नेमकं, जे काही आपण डे टू डे लाईफमध्ये पाहतो, ऐकतो, त्याचं आकलन करून घेणं, त्याला प्रोसेस करणं, त्याला मेंदूच्या कुठल्या तरी कप्प्यामध्ये स्टोअर करून ठेवणं सिस्टमॅटिकली, आणि जेव्हा कधी तिची गरज पडेल तेव्हा परत रिकॉल करणं, या प्रोसेसला आपण मेमरी म्हणतो.
आता नेमकं हीच जर गेली तर आयुष्यात काय आराम राहील ते तुम्ही समजू शकता. मेमरीज नाही, काय होऊ शकतं बघा. म्हणजे समोरची व्यक्ती कोण आहे, तर उदाहरण द्यायचं म्हणजे एक फार चांगलं एक्झाम्पल आहे. एक डॉक्टर एका पेशंटला ट्रीट करतो, म्हणजे हे पुस्तकातलं एक्झाम्पल आहे, नॉन एक्झाम्पल आहे, झालेली घडलेली गोष्ट. त्या व्यक्तीला हेड इंजुरी झाली. हेड इंजुरी झाल्याच्या नंतर डॉक्टर यायचा, ट्रीटमेंट करायचा, पण इथं गेल्याच्या नंतर त्या डॉक्टरला स्वतः त्याला इंट्रोड्यूस करावं लागतं. मी हा डॉक्टर, तुझी ट्रीटमेंट माझ्याकडे चालू आहे. तोपर्यंत त्याच्या लक्षात यायचं नाही की हे डॉक्टर माझी ट्रीटमेंट करतात. अशी परिस्थिती होती. म्हणजे मेमरी जर गेली तर काय होऊ शकतं याचे ज्वलंत हे उदाहरण आहे. दुसरं जे आहे ते डिसओरिएंटेशन. आपण कुठं आहोत, पर्टिक्युलरली जसा दिवसा बऱ्याच वेळेस हे चांगले राहतात, पण जसा दिवस पुढं चालेल, संध्याकाळ व्हायला लागेल, त्यावेळेस या लोकांचं कन्फ्युजन वाढतं. झालं त्यांना वेळ काळ कळत नाही आणि त्या कन्फ्युज याच्यामध्ये समजा जायचं असेल बाथरूमला तर जातील तिसरीकडेच. असं कन्फ्युजन या लोकांमध्ये असतं. डिसओरिएंटेशन टाइम प्लेस पर्सनसाठी असतं. जनरली पर्सन्स हे सगळ्या शेवटी जात असतात, पण टाइम आणि प्लेस जे डिसओरिएंटेशन आहे, ज्याला आपण कन्फ्युजन म्हणतो, ते असतं त्याच्यामध्ये. या लोकांमध्ये फार कॉमनली दिसून येतं. अफिलिया म्हणजे लँग्वेजचे जे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे नॉर्मली आपण बोलताना त्याचा वाक्याचा सिक्वेन्स हे सगळ्या गोष्टी, म्हणजे ग्रामरचा विचार करून व्होकॅब्युलरी, या सगळ्या गोष्टी असतात. आता सुरुवातीला याच्यामध्ये लोकांची व्होकॅब्युलरी जाते. शब्द, समजा मला ही बॉटल आहे असं म्हणायचंय, तर ही बॉटल आहे असं म्हणता येत नाही, शब्दच लवकर डोक्यात येत नाही. त्यांना माहिती असते की ह्याच्यात पाणी आहे, ह्याच्यातनं पाणी पितो किंवा जे काय असेल, किंवा ज्यूस आहे, पण त्यांना बॉटल म्हणते, शब्दच सापडत नाही लोक. तर अशा प्रकारे मग पुढे जाऊन कन्फ्युजन वाढत जातं. शब्द लवकर सापडत नाही, सुद्धा चुकीचे येतात. काही ठराविक आणखीन त्याच्यामध्ये जे स्मृतिभ्रंश आहेत ते असे आहेत की तिथं पूर्ण वाचायचं. फ्रंटो टेम्पोरल आहे, त्याच्यामध्ये एफेजिक नावाचा एक फॉर्म आहे, तर त्याच्यामध्ये ती वाचच पूर्ण जाते, म्हणजे बोलणंच बंद होऊन जातं. आणि चौथी जी गोष्ट आहे ॲप्रॅक्सिया, ज्याला म्हणतोय मी. ॲप्रॅक्सिया मी आता तुम्हाला उदाहरण दिले की ब्रश करायचे, ब्रश म्हणजे उठल्या आपण दात घासतो, तर दात घासण्यासाठी ज्या स्टेप्स आहेत, मोटर ऍक्टिव्हिटीज आहे, तुम्हाला पहिल्यांदा तो सिक्वेन्स डोक्यात ठेवावा लागतो आणि नंतर तो प्रत्यक्षात करावा लागतो, बरोबर आहे. तर इथं तो ब्रश घेण्यापासून ते पेस्ट त्या ब्रशवर घेण्यापासून ते पूर्ण दात घासेपर्यंत एक ठराविक सिक्वेन्स आहे. आता त्याला माहिती आहे काय करायचं नेमकं. तुम्ही जर सांगितलं की तुम्ही ब्रश करा, त्याला माहिती आहे मला नेमकं काय करायचं, पण ते कसं करायचं हेच विसरलं जातं. आणि ते विसरलं गेल्यामुळं ते काम अवघडून बसतं. अशा बऱ्याच, हे एक एक्झाम्पल म्हणून देतं. असं आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टीमध्ये मोटर सिक्वेन्सेस पूर्ण जातात, ज्याला आपण ॲप्रॅक्सिया म्हणतो. हे साधारणतः ऍडव्हान्स्ड केसेसमध्ये असं व्हायला. नुसते काही म्हणजे विचार, ओरिएंटेशन आणि मुवमेंट्स बदलता ह्यातला प्रकार नाही, तर भावना सुद्धा. भावना बेसिकली सगळ्यात मोठी गोष्ट आहे माणसाच्या जीवनामध्ये. भावना जर नसतील, जसं मी म्हणलं की मेमरी नसेल तर काय होईल, तसं भावना नसतील तर काय होईल. कोरगावकर साहेबांनी ज्या जोशात शेवटी बोलले, त्यांच्या भावनाच होत्या त्याच्या मागे. तेच जर नसत्या, असंच काहीतरी रटाळ बोलले असते, एखादा पार्किन्सोनिझमचा पेशंट जसं बोलतो की तसं जर बोलले असते तर तुमच्या पर्यंत आलं असतं का, ते तेवढा इम्पॅक्ट झाला असता का, नाही, बरोबर आहे. तर भावना ह्या फार महत्वाच्या असतात. सर, सरांनी आपल्याला अत्यंत गंभीर आणि अवघड विषयावर अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी श्री SR कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन सरांचे धन्यवाद मानावे. सर 2 मिनिट, बरोबर. मनपूर्वक स्वागत करते.